नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्प्रेक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण 26 सप्टेंबर 2022 या रोजी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा या ठिकाणी जाणून घेणार आहोत चालू घडामोडी या सत्रामध्ये। चला तर वळूया आपल्या पहिल्या घडामोडीकडे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारत विद्या लॉन्च करतील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारत विद्या लॉन्च करतील, जी ओरिएंटल आणि दक्षिण आशियाई अभ्यासांसाठी एक ऑनलाईन शिक्षण मंच आहे। भारत विद्या ही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन डिझाईन आणि विकसित केलेली आहे। भारत विद्या हे अशा प्रकारचे पहिले ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान, भाषा आणि विज्ञान याविषयी इंडोलॉजीच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणारे विनामूल्य आणि सशुल्क अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल। भारत विद्यामध्ये सुरुवातीला वेदविद्या, भारतीय दर्शनशास्त्र, संस्कृत शिक्षण, महाभारताचे 18 पर्व, पुरातत्व शास्त्राची मूलभूत तत्वे आणि कालिदास आणि भाषा असे 6 अभ्यासक्रम असतील। वळूया पुढील घडामोडीकडे। महाराष्ट्रात नवीन 18 वन्यजीव संरक्षण राखीव क्षेत्राला मंजुरी देण्यात आलेली आहे। 18 नवीन आणि 7 प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली। त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या 52 होणार आहे। त्या माध्यमातून राज्यात सुमारे 13,000 चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित व्हायला मदत होणार आहे। अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि व्याघ्र भ्रमण मार्गात ज्या प्रकल्पांना वन्यजीव मान्यता आवश्यक आहे त्यांच्याकडून बाधित क्षेत्रातल्या प्रकल्प किमतीच्या 2% रक्कम वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते। ही रक्कम आता 4% होणार आहे। यातला 1% निधी हा राज्यातल्या जैव विविधतेसाठी वापरण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। 2022च्या विष्णुदास भावे पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला। नाट्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा श्रेष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले। गौरव पदक 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर 2022 रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे। सतीश आळेकर हे विख्यात दिग्दर्शक, अभिनेते, पटकथाकार, संवाद लेखक आहे। सतीश आळेकर यांच्याबद्दल म्हणायचे म्हटलं तर आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतलं जातं। आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केलेलं आहे। प्ले राईट्स डेव्हलपमेंट स्कीम आणि रिजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेंट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती। अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केलं आहे। पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालक देखील होते। वळूया पुढील घडामोडीकडे। जम्मू काश्मीर प्रशासनाने महाराजा हरी सिंग यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। जम्मू काश्मीर प्रशासनाने महाराजा हरी सिंह यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी प्रमुख राजकीय नेते, युवा राजपूत सभेचे सदस्य, नागरी समाजाचे सदस्य, जम्मू आणि काश्मीर ट्रान्सपोर्ट युनियनचे प्रमुख यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर ही घोषणा केलेली आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। UCO बँकेला भारतीय रुपयात व्यापार सेटलमेंटसाठी रशियाच्या ग्राझप्रॉम बँकेत विशेष भोश्रू खाते उघडण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी ही मिळालेली आहे। UCO बँकेला भारतीय रुपयात व्यापार सेटलमेंटसाठी रशियाचा ग्राझप्रॉम बँकेत विशेष भोश्रू खाते उघडण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे। UCO बँक जी कोलकाता आधारित सावकार आहे, ती भारतीय बँकांना जुलैमध्ये भारतीय चलनात व्यापार सेटल करण्याची परवानगी देण्याच्या RBIच्या निर्णयानंतर नियामकाची मान्यता प्राप्त करणारी पहिली बँक आहे। युको बँकेबद्दल UCO बँक पूर्वी युनायटेड कमर्शियल बँक म्हणून ओळखली जात होती, जी 1943 मध्ये कोलकाता येथे स्थापन झालेली होती। अशा प्रकारे आज आपण 26 सप्टेंबर 2022 या रोजीच्या चालू घडामोडी ह्या सत्रात जाणून घेतल्या। मित्रांनो, असेच नवनवीन सत्र जाणून घेण्यासाठी, अधिक माहिती मिळवण्यासाठी स्प्रेक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।